बेस्ट कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांची तारंबळ उडालेली आहे। मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाविरोधात एल्गार पुकारण्यात आलेला आहे। बस सेवेसह वीज पुरवठ्यावर परिणामाचीही शक्यता आहे। विविध प्रलंबित मागण्यांसह बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाविरोधात बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने एल्गार पुकारलाय। बेस्टचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांच्या बेस्ट सेवेसह वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान प्रशासनानं कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होण्याचं आवाहन केलं, मात्र यानंतरही कृती समिती आंदोलनावर ठाम। आपण संपावर कोणीतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर माझा कामगार फाडून खाली जाणार। प्रशासनाने हा विचार केला पाहिजे की ही वेळ कामगारांवर का आली। मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांकडून संपाची घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबई आगार असेल किंवा वडाळा, गोरेगाव, कुर्ला येथून एकही बस बाहेर पडली नाहीये। लाखो प्रवाशांचे हाल आज दिवसभर होणार। मात्र या कर्मचाऱ्यांचे नक्की काय प्रश्न आहेत, काय मागण्या आहेत? आमची प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला पहिली गोष्ट पगार कमी आहे। 20,000 रुपये पगार सगळा टोटल देतात आणि तेवढ्या ह्याच्यात आमचं कुटुंब चालत नाही। कारण आता मुंबईमध्ये सध्या भाडं साधारण 4,500, मग आम्हाला किती राहणार? त्यामुळं आम्ही संपाचा निर्णय घेतो। आम्हाला ज्या सार्वजनिक सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांचा काय ना आम्हाला उपयोग आहे। जर आम्ही सुट्ट्या केल्या तर आम्हाला त्या दिवसाचा पगार कट होऊन शेवटी आमच्या हातात काय शुल्लक रक्कम हातात येते। तरी आम्हाला तो पगार जे पहिला नियम निघाला समान कामाला समान दाम, ते आम्हाला ते नक्की ते वेतन आम्हाला करार लागू झाला पाहिजे होता तो आम्हाला आतापर्यंत। तुम्हाला 28,000 CL वगैरे काढून 5,000 त्यांचे कट होतात, पण आमचा बेसिक एकदम आहे ना 20,000 रुपये बेसिक आहे। जर तुम्ही एक दिवस सुट्टी मारताल त्यामध्ये 2600 रुपये, जर 26 दिवस तुम्ही प्रॉपर भरले तर तुम्हाला ते 2600 रुपये इन्सेंटिव्ह बघून 23,000 भेटतो। तुम्ही एक दिवस जर सुट्टी मारले तर आम्हाला 18,000 पगार येतो। त्या 18,000 मध्ये आम्ही काय करायचं सर? 25 दिवस भरून आम्हाला 18,000 पगार येईल तर आमचं काहीच होऊ शकत नाही सर। काम करताना अनेक प्रश्न या समोर येत असतात। यामध्ये या प्रश्नांच्या विरोधात खरं तर या कर्मचाऱ्यांनी आवाज उठवलेला आहे। त्यामुळे आता बेस्ट प्रशासनाकडे नक्की काय आश्वासनं दिली जातात आणि यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद गरुडसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।